आपदर्थे धनं रक्षेत् श्रीमतांकुतः किमापदः कदाचिच्चलिता लक्ष्मी संचिता लपी विनश्यती. 7. आपत्ती काळासाठी संपत्तीचं रक्षण केले पाहिजे. पण श्रीमंताला कशाची आपत्ती, म्हणजेच श्रीमंतावर आपत्ती येतेच कुठे? प्रश्न उभा राहतो की लक्ष्मी चंचल आहे तर केव्हा नाहीशी होईल, आणि जर असे असेल तर जमा केलेली संपत्ती सुद्धा नाहीशी होऊ शकते. वाईट वेळ आल्यावर व्यक्तीचे सर्वच नष्ट होते. लक्ष्मी स्वभावानेच चंचल असते, तिची काहीच खात्री नाही की केव्हा सोडून जाईल. त्यामुळे श्रीमंतांनीही असे समजू नये की त्यांच्यावर संकट येणार नाही. वाईट वेळेसाठी संपत्तीचा काही भाग सुरक्षित ठेवला पाहिजे. वस्तुतः हा श्लोक भोजप्रबंधात सुद्धा आहे. राजा भोज व कोषाध्यक्षाच्या संवादाचा प्रसंग आहे. राजा भोज अतिशय दानशूर होता. त्याचा दानधर्म पाहून कोषाध्यक्ष एक श्लोक सांगतो तर राजा उत्तरादाखल श्लोक सांगतो. शेवटी कोषाध्यक्ष राजाचे मत व दानाचे महत्त्व ओळखून आपली चूक कबूल करतो. येथे असे मत आहे की धन अयोग्य कामात खर्च केले तर ते नष्ट झाल्यावर मनुष्याला विपन्नावस्था येते, पण ते सत्कार्यासाठी खर्च केले तर त्या व्यक्तीला मान प्रतिष्ठा मिळून तो समाजात आदरणीय होतो. कारण संपत्ती अशाश्वत असते, तिचा काय गर्व करावा. व्यक्ती ते कमावते, पण वास्तविक शक्ती ईश्वर देणगी आहे व शाश्वत आहे. जोपर्यंत त्याची कृपा आहे तोपर्यंत सगळेच आहे. पण हेही निश्चित आहे की संपत्ती मनुष्याच्या कष्ट, बुद्धी व कार्यक्षमतेने प्राप्त होते, आणि हे आहे तोपर्यंत तिचा ऱ्हास होत नाही. श्रम, बुद्धी आणि कार्यक्षमतेच्या अभावामुळे ती साथ सोडते. मूळ बाब श्रम, बुद्धीची कार्यक्षमता टिकून राहण्यामुळेच लक्ष्मी टिकून राहते.